नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. याविषयी शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय आहे ती मोठी अपडेट हे आपण पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की लाडकी बहीण योजनेविषयी आता शासनाचा मोठा निर्णय आहे. तर यामध्ये लाडक्या बहिणींची आता घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. तर यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की ज्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेत महिलांची प्रत्यक्षरित्या आता पडताळणी केली जाणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. KYC करूनही पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी. आता महिलांची प्रत्यक्ष पडताळणी होणार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य केलेले होते. अनेक महिलांनी KYC करून देखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केलेली होती. दरम्यान आता लाडक्या बहिणींची पडताळणी करण्याच्या KYC बाबत पडताळणी करण्याच्या सूचनाही या ठिकाणी इथे देण्यात आलेल्या आहेत. तर पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये लाडकी बहीण योजनेत अनेक महिला निकषात असून देखील KYCतील काही अडचणींमुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. यामुळेच योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता की योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत मोठी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो KYC करूनही पैसे न आलेल्या महिलांची प्रत्यक्ष तपासणी होणार. KYC करूनही पैसे न आलेल्या महिलांची आता प्रत्यक्ष तपासणी होणार. तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. तोपर्यंत महिलांनी KYC केली आहे. तरी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेत KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता या लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांद्वारे प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन केली जाणार आहे. यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी करणार आहेत. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो कोणत्या निकषाची या ठिकाणी पडताळणी होणार. तर यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. या निकषामध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये 21 ते 60 वयोगटातील महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असावे, 4 चाकी वाहन नसावे. या सर्व अशा निकषामध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. याविषयी शासनाचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. याविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.